तुरीच्या डाळीचे कढी गोळे असतात। आता ही जी तुरीची डाळ आहे ना छिलकेवाली, त्याची पण चुरी जी उरलेली असते ना घरी जेव्हा डाळ बनते त्या चुरीचे हे गोळे असतात। आणि ही बेसिक तयारी केली आहे। त्यात मिरची मसाला आपला लसूण आलं आणि ती डाळ दळून घेतली छान। कढीसाठी ताक, त्यात थोडंसं डाळीचं पीठ वगैरे असं मिक्स करून, म्हणजे मी ताक आणि डाळीचं पीठ मिक्स करते। कोणी दही पण यूज करू शकतं कढीसाठी, ज्याचं त्याची आवड नाही का। मग हे बेसिक प्रिपरेशन झालं। आता थोडंसं तेल टाकून मोहरी, जिरं, हिंग, मिरची मसाले बेसिक टाकून मस्त कोथिंबीर टाकून आपलं जे रेडी केलेलं आहे ना ताक आणि डाळीच्या पिठाचं जे गोळ केलेलं आहे तो डायरेक्ट टाकलं। कढी छान उकळून घ्यायची आणि कढी उकळेपर्यंत आपल्याला ते गोळे रेडी करायचे। आता गोळे कसले करायचे तोही तुमच्या चॉईसने करू शकता। कोणी तुरीच्या डाळीचे करतात, कोणी हरभऱ्याचे करतात, कोणी प्लेन बेसन पिठाचे पण करतात, त्यानंतर मटरचे, हिरव्या तुरीचे, असं करता येतं ॲडिशनली आपल्याला जसं आपल्याला आवडतात त्या हिशोबाने। आणि यात आपल्या चवीनुसार तिखट, मीठ, मिरची, थोडंसं डाळीचं पीठ बाइंडिंगसाठी असं त्याचे गोळे करून घ्यायचे छान। आणि छोटे छोटे साईजचे करायचे जेणेकरून ते उकडायला लवकर उकडतील वगैरे। आणि आपली साईड बाय साईड इकडे कढी उकडती आहे ना, कढीला उकड आली की मस्त हे गोळे सगळे त्यात ओतायचे आणि मीडियम फ्लेमवर शिजवायचे छान। जोपर्यंत लक्षात कसं येणार ना गोळे शिजले की नाही, ते शिजले व्यवस्थित ना की ते आपोआप वरती येऊन जातात, असे मस्त कढीवर तरंगतात ते। कढी तुम्ही आंबट हवी असेल तर आंबट पण करू शकता, पण मला जास्त आंबट नाही आवडत, तर आपलं फ्रेश ताकच घेतलेलं। आणि हे रेडी झाले आहे हे बघा गोळे। आता मस्त उकड आली की आपण ओतू हळूहळू एक एक टाकूया। आणि पातेलं झालं छोटं, कढी झाली जास्त होतं तर तुम्ही मोठं पातेलं घ्या जेणेकरून उकडायला वगैरे म्हणजे स्पेस राहिली पाहिजे। इथे आम्ही जरा शॉर्टकट मारला तर काही नाही, कढी वेगळ्या सेपरेट पातेल्यात घ्यावी लागली मला परत। तर असा प्रकार असतो तो। आणि कढी गोळे नुसते चपातीसोबत तसे खायचे नसतात बरं का, त्याच्यासोबत ना आपली लाल मिरची असते ना त्याला मस्त जाडसर दळून घ्यायची, त्यात थोडंसं जिरे, मोहरी, लसूण असं तडका देऊन छान ती तळून घ्यायची आणि वरून त्या आंबट कढी गोळ्यांवर टाकायचं आणि खायचं मनसोक्त। मग भाकरीसोबत पण छान लागते, चपातीसोबत पण छान लागते, भातासोबत पण छान लागते। मी तर नुसतेच खाते। आता ही हळदी कुंकवाची ऑर्डर आहे। आज 25 बॉक्स होती, बाकी सेपरेट कोणाचे 9, कोणाचे 5 अशी ऑर्डर होती। उद्या परत आहे 15 बॉक्सची। जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला DM करा, एक दिवस आधी सांगा। पूर्ण पुण्यामध्ये आपण ऑर्डर देतो। पोर्टरचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील, ते मी पे करणार नाही। पिकअप ऑप्शन पण आहे। आता म्हणणार या बॉक्सची प्राइस किती, तर या बॉक्सची प्राइस आहे 55 रुपये एका बॉक्सची। त्याच्यामध्ये एक वडा येतो आणि क्वांटिटी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि ज्यांना महाग वाटतं ते प्लीज मला मेसेज करू नका, ज्यांना ओके वाटतं तेच मला मेसेज करा। आता त्या कॉस्टिंगवर, प्राइसिंगवर खरंच डिस्कशन करायला काही अर्थ नाही। कोणाला किती परवडतं, काय परवडतं तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो नाही का। त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा, मेसेज करा, माझ्या पेजला फॉलो करा।